श्री स्वामी समर्थ भक्तांनो, भक्ती में शक्ती चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत घरातील मिठाचा डबा ठेवण्याचे एक तंत्र ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील गरिबी दूर करू शकता, पैशांचा वाढ होईल आणि लक्ष्मी माता तुमच्यावर कृपाळू होतील। घरातील मिठाचा डबा त्यात ठेवा। फक्त ही एक वस्तू गरिबी कायमची दूर होईल आणि पैसे येण्याचे मार्ग खुलतील। मकरा माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या जीवनात येतील, धनाची वाढ होईल तुमच्या घरात। मिठाचा डबा घरातील प्रत्येक ठिकाणी ठेवा। जर तुम्ही कोणत्याही डब्यात मीठ ठेवले असेल तर आजच मिठाचा डबा किंवा बरणी आणून ठेवा। कारण ज्या पद्धतीने आम्ही सांगितले त्यानुसार मिठाच्या डब्यात एक गुप्त गोष्ट ठेवायची आहे। तंत्रशास्त्रात सांगितले आहे की जर ती गुप्त गोष्ट मिठाच्या डब्यात लपवली तर तुम्ही तुमच्या जीवनातील गरिबी नष्ट करू शकता, सर्व अडचणींपासून मुक्तता मिळवू शकता आणि तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि धन प्राप्त होईल। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्याच्या घरात मिठाचा डबा असतो त्याची आर्थिक स्थिती सुधारते। मित्रांनो, संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हा सर्वांनाही नम्र विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या घंटीला ऑल सेट करा। तर चला व्हिडिओ सुरू करूया। नमस्कार मंडळी, आम्ही स्वामींचे भक्त आपल्या सर्वांचे जीवनाचे अविभाज्य घटक असतात। जर जेवताना मीठ जास्त झाले तर अन्न चांगले लागत नाही आणि मीठ कमी झाले तरीही चव लागत नाही। मिठाचे असे आहे की जास्त झाले तरी अन्न चांगले लागत नाही आणि कमी झाले तरी चव लागत नाही। मिठाचे अनेक उपाय आहेत ज्याने आपले आयुष्य दीर्घकाळ चालू राहते। मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा याबद्दल अनेकांना माहिती नसते। म्हणून आज आम्ही तुम्हाला स्वयंपाकघरातील मिठाचा उपयोग कशा पद्धतीने करावा हे सांगणार आहोत। मिठाच्या अनेक प्रकारांमध्ये काले मीठ, सैंधव मीठ, समुद्री मीठ आणि सामान्य मीठ यांचा समावेश होतो। हे मीठ वेगवेगळ्या ठिकाणी सहज उपलब्ध होते। ज्योतिषशास्त्रानुसार मिठाला चंद्र आणि शुक्र यांचे प्रतिनिधित्व मानले जाते। ज्योतिषशास्त्रानुसार स्टील किंवा लोखंडी भांड्यात मीठ ठेवले तर तिथे शनी आणि चंद्र यांची युती होते आणि हे आपल्या जीवनावर खूप वाईट प्रभाव टाकते। ते रोग आणि शोकाचा कारण होऊ शकते। मिठाला प्लास्टिकच्या भांड्यात सुद्धा ठेवू नये। मिठाला काचेत ठेवले तर त्याचा वाईट प्रभाव आपल्या जीवनावर पडत नाही। मीठ सांडल्यास ते अपशकुन मानले जाते। मीठ पडल्याने शुक्र आणि चंद्र दोन्ही ग्रह कमजोर होतात। स्वयंपाक करताना मीठ कमी किंवा जास्त झाले तर ते नंतर टाकू शकता, परंतु स्वयंपाक करताना भाजीची चव चाखू नका, यामुळे आपल्या जीवनात दरिद्रता येऊ शकते। भगवंताला नैवेद्य दाखवताना मीठ थेट कुणाच्या हातावर ठेवू नका, यामुळे चांगले संबंध खराब होतात। आजच्या लेखात आपण मिठाचे काही उपयुक्त गुणधर्म आणि लाभ जाणून घेणार आहोत। जर तुमच्या घरात अनेक अडचणी येत असतील, आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर या उपायांनी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर करू शकता। त्यापूर्वी व्हिडिओ लाईक करा आणि माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर प्राप्त होईल। चला तर मग जाणून घेऊया मिठाचे उपाय। पहिला उपाय, आपल्याला आधी काढ मीठ घ्यायचे आहे। ते नीट लाल कपड्यात ठेवून त्याची पुरचोळी तयार करायची आहे। ही पुरचोळी तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर लावायची आहे। यामुळे तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। काले मिठाची पुरी जर तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तर तुमच्या घरात पैशांची वाढ होईल आणि तुमच्या तिजोरीत नेहमी पैसा भरलेला असेल। माता महालक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील। हा उपाय केल्याने तुमच्या घरात सुख, शांती आणि समृद्धी राहील। दुसरा उपाय, तुम्हाला एक काचेची बाटली घ्यायची आहे आणि त्या बाटलीत मीठ भरायचे आहे। ही बाटली तुम्ही बाथरूममध्ये ठेवायची आहे।
असे केल्याने तुमच्या बाथरूममधील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि बाथरूममध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. शास्त्रानुसार मीठ आणि काच हे दोन्ही राहू ग्रहाचे प्रतिनिधी आहेत. म्हणून जर घराच्या एका कोपऱ्यात काचेच्या बाटलीत मीठ ठेवले तर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा तयार होईल. स्टीलच्या भांड्यात मीठ ठेवले तर चंद्र आणि शुक्र यांची युती होते, ज्यामुळे त्याचे परिणाम जीवनावर खूप वाईट होऊ शकतात. मिठाला नेहमी काचेच्या बरणीत ठेवावे. तिसरा उपाय, तुमच्या घरातील बाथरूममध्ये समुद्री मीठ ठेवा. यामुळे तुमच्या बाथरूममधील वास्तुदोष कमी होईल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. बाथरूमच्या उंबरठ्यावर लाल रंगाच्या जाड रेषा काढा, यामुळे दोष कमी होईल. चौथा उपाय, जर तुमच्या बालकावर नजर लागली असेल तर एक मुठभर मीठ घ्या आणि ते त्याच्या अंगावरून ओवालावे. त्यानंतर ते मीठ पाण्यात सोडून द्या. जर आपल्याला स्वतःला नजर लागली असेल तर एक मुठभर समुद्र मीठ घ्या आणि ते 3 वेळा आपल्या अंगावरून फिरवा. नंतर ते मीठ शौचालयात फेकून द्या. असे केल्याने नजर लागलेली व्यक्ती किंवा आपल्याला नजर लागल्याची समस्या दूर होईल. पाचवा उपाय, जर तुमच्या घरात नेहमी भय वाटत असेल तर तुम्ही दोन्ही हातांमध्ये मीठ घ्या, उभे राहा आणि ते मीठ बेसिनमध्ये टाका. त्यानंतर पाणी सुरू करा आणि ते मीठ पाणी पूर्णपणे शेअर करा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. आशा आहे की या उपायांनी तुम्ही तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर करू शकता. तुम्हाला आणखी उपयुक्त माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या घंटीला ऑल सेट करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला प्रत्येक नवीन व्हिडिओ मिळवू शकाल. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या परिवारात किंवा कुटुंबात शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती समजेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.